माणूस हा आजन्म विद्यार्थी असतो. तो सतत काही ना काहीतरी शिकत असतो. किंबहुना त्याने शिकायला हवं असं म्हणतात. आयुष्यभर काही ना काहीतरी शिकत राहायला हवं. आता ते कसं शिकायचं, काय शिकायचं हे सुद्धा खूप वेगळं आहे. प्रत्येक वेळेला आपल्याला समोर बसूनच कोणी शिकवेल असं नाही, तर आपण ते आत्मसात करायचं असतं. असं म्हणतात, टीचर नेव्हर टीचेस, स्टुडंट लर्न्स. म्हणजे आपण जे काही आहे त्यातून किती ग्रहण करतो, किती आत्मसात करतो हे जास्त महत्त्वाचं आहे. स्वामींचं किंवा कोणत्या गुरूच्या बाबतीमध्ये सुद्धा असंच आहे. आपण पोथ्या पुराण वाचतो, व्रतवैकल्य करतो, अक्कलकोटला किंवा त्यांच्या गावी आपण दर्शनाला जातो, सगळं काही करतो. घरामध्ये फार मोठ्या-मोठ्या तस्वीरी लावतो. पण त्यांची शिकवण कितपत आपण आचरणात आणतो हा एक महत्त्वाचा भाग आहे. आपण जजमेंटल होतो, लोकांची निंदानालस्ती करतो, लोकांच्या सध्याच्या परिस्थितीवरती कमेंट करतो, त्यांना अपमानित करतो आणि अशा अनेक चुकीच्या गोष्टी ज्या वर्ज्य सांगितलेल्या आहेत अध्यात्मामध्ये, ते आपण बिनदिक्कतपणे करतो. कारण आपल्याला मुळात